मी सर्वांनी प्रार्थना केला. अजून पण साक्ष मी तुम्हाला पुढे कधी देणार आहे. पुढे तुम्हाला वेळ आहे साक्ष देण्याची, परंतु लेट अस गो डायरेक्टली टू द वर्ड. मी एका गोष्टीविषयी सारखं विचार करत होतो, मनन करत होतो. किती लोकांनी परवाची सेमीफायनल मॅच पाहिली महिलांची? असं काही बातमी आम्ही दुसरं काय सांगतो. किती लोकांनी सिरियल पाहिल्या, पिक्चर पाहिल्या ते विचारा. हे नाही आम्ही त्या क्रिकेट मॅच मध्ये 348 रनचं टार्गेट होतं. 38 जे इम्पॉसिबल. इंडियाने ते करावं ते इम्पॉसिबल, कारण त्याने टार्गेट दिलं होतं ऑस्ट्रेलियाने, जे चॅम्पियन आहेत. 7 वर्ल्ड कप त्यांनी जिंकलेत लगातार. त्यांना हरवणं पॉसिबल नव्हतं. आता टीम मध्ये एक विकेट पडत गेला आणि त्या टीम मध्ये एक क्रिकेट प्लेअर, आय मीन बॅटर आहे, लेडी बॅटर, जेमिमा रॉड्रिग्स. तुम्ही ते स्टेटस पाहिले का? सगळीकडे ज्या जिम खाण्यात ती प्रॅक्टिस करते तिथून तिला ड्रॉप आउट केलं. लिस्ट मधून, आय मीन सिलेक्टेड 11 प्लेयर्स म्हणून तिला देखील बाहेर काढलं. ती ट्रॉम्यात गेली, फर्स्ट एड झाली, माहित नाही तिला. इव्हन ह्या मॅच मध्ये पण ड्रॉप आउट केली. हे महिलांचं वर्ल्ड कप सध्या चालू आहे. आज वर्ल्ड कप आहे 2 वाजता. नक्की बघा, फायनल आहे आणि तिच्यामुळे वर्ल्ड कप भारत जिंकणार. आमेन. येस. अतिशयुक्ती नाही करत आहे, कारण ते संगीतीचा देव आहे. तर ती त्या दिवशी 5व्या नंबरला बॅटिंग येणार होती. तिला सांगितलं की तुला 3 नंबरला जायचं. ती गेली. तिची बॅटिंग बघा तुम्ही. तिने येड पडवलं कांगारू, म्हणजे फिमेल कांगारूंचा खूप वेळ पडवलं. चांगल्या प्रकारे बॅटिंग, नॉट आउट राहिली शेवटपर्यंत. 127 नॉट आउट, 127. आणि जेव्हा तिला समोर उभा केलं की तू हे कसं करू शकली, पहिला शब्द हा होता, बिकॉज ऑफ माय जीसस. टाळ्या वाजवा. मी आणि विश्वासने काल तोच विचार केला आहे. आता जेव्हा आमच्यासाठी सगळे दरवाजे बंद होतात, बंद होऊ देत. प्रकटीकरणाच्या 3:8 मध्ये आय थिंक असं म्हटलेलं आहे. कॅन यू रीड द स्क्रिप्चर? Might be 3:8 if I'm not wrong. तुझी फक्त मला ठाऊक आहे, कामात तुझ्याकडे दार उघडून ठेवले आहे, कोणी बंद करू शकत नाही. काय म्हटलं? एक पाहिलं, जे दार देव आमच्या करता उघडतो कोणाकडनंच बंद होणार. माझ्याकडे आमेन, हालेलुया. आणि हे दार तिच्या करता उघडतो. तुम्हाला माहिती का 3 नंबर बॅटर कोण आहे मेन क्रिकेट मधला? विराट. 18 नंबर विराट, जर्सीवाला विराट बॅटर आहे 3 नंबर. आता हे तिथं फिक्स आहे, तिला कोणी नाही काढू शकत. आणि ती क्रेडिट देते कोणाला? एवढ्या मोठ्या मीडिया समोर सगळं काय झालेलं असताना ती बिंदास म्हणते, बिकॉज ऑफ माय जीसस ही हेल्प मी टू डू ऑल दिस. हा एक वचन होतं तिच्या, खेळताना कंटिन्यू वचन बोलायची. हा, निर्गम 14:14 ती वचन बोलत होती. बी स्टील, बी स्टील, देव तुझ्यासाठी लढणार आहे, युद्ध तुझं नाही देवाचं, असं ती वचन बोलली ती. हे कोण सांगते? रिपोर्टर्स. ते तुमच्यासाठी दरवाजे उघडतात. एक लक्षात घ्यायचं, तुमच्याकडे अशा नजरेने पाहिलं जाईल किंवा जातं. गुड फॉर नथिंग. आणि काय म्हणायचं कळते? गुड फॉर नथिंग. तू काहीच कामाचा, काहीच कामाची नाहीस. त्या व्यक्तीला, त्या परिस्थितीला प्रत्युत्तर करण्यात वेळ घालू नका. गुप्तपणे आपल्या गुप्तदर्शी बापाजवळ बसा. असं म्हणतात ती कंटिन्यू लढायची तिच्या एका फ्रेंड जवळ, एका दुसऱ्या बॅटरकडे सांगायची आपल्या गहाराने. जेव्हा तिने या सगळ्या गोष्टी प्रभूला सांगितल्या, तिला कुणीच अडू शकलं नाही, जग अडू शकलं नाही येशू नाव घेण्यासाठी. ह्या क्रिकेट टीम मध्ये जवळपास सगळे बाहेर देशातल्या टीम ख्रिस्तीच आहेत. कुणी नाव घेतले का अद्यापासून? तिला हे कळालं, जो दरवाजा माझ्यासाठी उघडणार आहे माझा प्रभू, कोणाच्याने बंद करणार नाही. म्हणून तुम्हाला जिथं खाली पाहिलं जातं त्या व्यक्तीसाठी वाद घालण्यात वेळ घालू नका. वेळ किंवा
याच्यासाठी द्या, वाट पहा उत्तम वेळेची. जेव्हा देवाची वेळ येईल सगळे मुख बंद होतील. तुमच्या विरोधात उठलेली जिव्हा तुमच्या स्तुतीसाठी उठेल. ही घोषणा घ्या. तुमच्यासाठी ज्याने दारं बंद केली येऊन तो उघडेल. तुम्हाला खालीवर पाहणार, तुम्हाला सर उठलं. एक्साइटेड होत आहे का नाही? मी मुर्द्यांशी बोलतोय की जिवंतांशी? कोणाशी बोलतोय मी तुमच्यासाठी घोषणा करत आहे. तुमच्यासाठी तरी घ्या ऍटलीस्ट. आता का देवाने येऊन तुम्हाला हातात द्यायचंय? हॅलो, किमान जे जिवंत आहे ते तरी म्हणा आमेन. जे नाहीत त्याने नाही म्हटलं तरी चालेल. तिला संडे स्कूलला नाही गेली का? उद्या तो मंडे स्कूल होतो. ओके, आज मला तुम्हाला ह्या मुलीचं मी तुम्हाला साक्ष काय नाही. बऱ्याचदा ना अबला नारी बोल के उसे ठुकराया जाता है. क्या नारी बोल के ठुकराया जाता है? व्हाट इज अबला नारी? अबला नारी मीन्स बिचारी. क्यों म्हणतो बिचारी? सिस्टर असं म्हणतो का तुम्हाला? बिचारी बायको म्हणतो का तुझं? अबला नारी बोल के ठुकराया जाता है, लेकिन एक बात याद रखना, जिस पर खुदा की रहम है, जिस पर खुदा का हाथ है, वो अबला नहीं है, तो पॉवरफुल है. आणि दाखवून गेले या मुलीच्या टेस्टमनी. आता अख्खं जगाला कळलंय की ख्रिस्ती येशूची आहे. बघा ना, सुवार्थ गेली जगासमोर. परमेश्वर जेव्हा तुमच्यासाठी लढतो, फक्त लढत नाही, तो लढला हे सिद्ध पण करतो जगासमोर. तिने अश्रू गाळले कोणाला माहित नाही, सगळ्यांसमोर तिने जे करून दाखव सगळ्या जगाने पाहिजे. आणि कोणामुळे करू शकली हे पण तिने सांगितलं. म्हणून नेहमी आम्ही सांगतो, इथं राहणारा व्यक्ती म्हणतो, प्लीज पुढे या आणि साक्ष द्या. जे काय गुपित झाले प्रकाशात आणा. प्रभूने तुम्हाला काय केलं. हालेलुया. आपण डिक्लेरेशन करतो, राईट? करतो की नाही? आपली रोज संध्याकाळची गुगल प्रार्थना आहे. कोण सांगेल पहिली प्रार्थना विनंती काय? कोणाला आठवते मला? पहिली प्रार्थना विनंती काय आपली? व्हेरी गुड. त्यावेळेस सेमिनारीसाठी आणि बरं, देवाने तुमची प्रार्थना ऐकली हे कसं कळेल? आपण मराठीमध्ये विचारताय, इंग्लिशमध्ये विचार. हाऊ वी विल नो दॅट गॉड हॅज आन्सर्ड आवर प्रेयर्स? हिब्रूत विचारू. नाही, आमची प्रार्थना ऐकलीये. तू जे प्रार्थना करतोस ती ऐकली गेली हे कसं कळणार आहे? काय साईन आहे त्याचं? आहे म्हणून तो प्रार्थना केली आहे, परंतु त्याचं उत्तर प्रत्यक्षात कसं मिळेल? म्हणजे तू प्रेयर केली, त्याचं उत्तर तुला भेटलंय कसं कळणार? काय साईन आहे? नाही, ते तर आहे, परंतु दिसत नाही ना. तू कसं सांगते? नंबर 1, वचन वाच असताना एक तर ते प्रगट समोर ऑटोमॅटिक आमच्या समोर स्क्रीन होईल, डिस्प्ले. नंबर 2, दृष्टांत. नंबर 3, व्यक्तींच्या द्वारे, सेवकांद्वारे. काल अंबरनाथ मध्ये ऐका लक्षपूर्वक, आपल्या प्रार्थनेचं उत्तर कसं भेटले सांगतो, ऐका. अंबरनाथला पास्टर बेंजामिनच्या घरी आम्ही होतो. तिथे 2 सेवक साऊथ इंडियामध्ये, एक तमिळनाडचे आणि एक कर्नाटकचे. पास्टर वासू म्हणून आहेत. आम्ही त्यांना भेटलो, त्यांना आम्ही सगळं सविस्तर सांगितलं कॅलेंडर विषयी. त्यांना खूप आवडलं. खूप छान आमची बैठक झाली. आम्ही जेवण संगती केलं. जेवणाआधी मला ते म्हटलं की पास्टरजी एक बात आपके लिए कहना चाहते हैं. बोले बोलिए पास्टर. एक प्रॉफिटिक वर्ड है आपके लिए. बोले बताइए. जब से आप आए हो मैंने एक बात नोटिस की है कि आप बहुत ज्यादा कष्ट से गुजरे हो. बहुत ज्यादा कष्ट आपके जीवन में आपने देखा, बहुत ज्यादा. मैं बोला यस. कष्ट से, परेशानी से, दुख से आप गए हो. आज भी आप कष्ट में. बोला यस. लेकिन मैं एक बात देख रहा हूं कि आपको परमेश्वर बड़ी जगह दे रहा है. ऐका,
मी म्हटलं हा मी प्रार्थना करते 5 एकरसाठी, मैं 6.5 एकर देख रहा हूं. जोरात टाळ्या तर वाजवा. येशूच्या नावामध्ये तुमच्यातला जो आळस आहे तो निघून जावा, मृदाळपणा निघून जावा. ही लाईव्ह चर्च. समोरचा व्यक्ती इथं प्रार्थना, त्यांना मी काल पहिल्यांदा भेटलो. त्यांची माझी पहिली भेट. बाळकाचं शिक्षण आहे फक्त 5वी. किती शिक्षण आहे? अंबरनाथ स्वतःचा फ्लॅट आहे, स्वतःच्या चर्चची 6.5 गुंठे जागा आहे. असिस्टंट चर्च घेऊन पळून गेला, सेवा सोडायची म्हणून अधिकारी चावी द्यायला गेला. अधिकारी म्हटलं चावी मला नाही, त्याला दे, तुला चावी दिली, मला कशा दिली. परत प्रेस झाले, परत चर्च उभा केलं. आज 100 लोक आहेत. आणि ते माझ्यासाठी प्रॉमिस करतात की तुम्ही, मला माहित नाही पण प्रॉब्लेम मला दाखवलं, तुम्हाला 6.5 एकर जागा प्रभू देतो. प्रार्थना करते 5 साठी 6.5 भेटतील. पुढच्या उर्वरित 1.5 एकर मध्ये चर्च बांधावं की काय मोठं शिकवून. म्हणून आपण ज्या प्रार्थना करतोय गुगलच्या द्वारे, जे सातत्याने जोडतोय ना, ही टेस्टिमनी. त्या बाळकांना माहित नाही आपण काय प्रार्थना करतो, हे माहित नाही. आपलं रोज प्रार्थना होते, त्याला माहिती. त्यांनी त्याच्या थ्रू आपल्या, बरं हे त्यांनी आपलं का सांगावं, हे आहे कन्फर्मेशन. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत, तुमची मागणी पूर्ण होती. मला माहित नाही किती त्याचा अमाऊंट असेल, तो अमाऊंट कुठून येणार आहे, कोण पैसे देतील. मला एवढं माहिती की देवाला जागा मागितली, त्यासाठी पैसे देणाऱ्याने मागितले. ते डील तू बघ, मला फक्त जागा हवी ती तू मला दे. आणि येस चर्च, गॉड विल गिव्ह, नॉट गिव्ह, ही हॅज गिव्हन अस. देवाला धन्यवाद असो. अशा अद्भुत साक्ष अजून एक आहे, ती नंतर सांगेल. व्यक्ती अद्भुत आहे, महान कामे करतो. जे शिक्षण मला तुम्हाला द्यायचं आहे आजच्या सकाळी, त्याचं टॉपिक आहे पुढाऱ्याच्या, सेवकाच्या, मेंढपाळाच्या अधीन राहण्याचे फायदे. काय टॉपिक आहे? सेवकाच्या, मेंढपाळाच्या, नेत्याच्या, पुढाऱ्याच्या, कारभाऱ्याच्या अधीन राहण्याचे फायदे. असं पण असतं का? अधिकाराच्या अधीन राहिल्याचा फायदा होतो? हो चर्च, अधिकाराच्या अधीन राहण्याचे फायदे असतात का? अक्षय जॉब करतो ऍज अ मॅनेजर, त्याच्यावरती एक बॉस आहे, त्या बॉसच्या अधीन राहण्याचे काय फायदे? टायमावर काय, टायमावर तो होतो, टायमावर काय, पण टायमावर सॅलरी मिळते. परंतु बिब्लिकल कन्सेप्ट काहीतरी वेगळं आहे, बायबल वेगळं सांगते. ते तर तुमचं भाग्य, तुम्हाला तो मिळणार आहे. रोमकरपत्राचा 13वा अध्याय वचन 1 मध्ये काय म्हटलं बघूया. The benefit of submission under a leader, the topic of today's talk. Romans 13:1. कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. काय म्हटलं इथे? प्रत्येक आत्मा सत्ताधारांच्या अधीन राहो, कारण देवाशिवाय सत्ता नाही. हो, अधिकारी परमेश्वर नेमतो. माझ्याकडे बघा, सगळे अधिकारी देव नेमतो. तुमच्यावरती पुढारी देवाने नेमलेला आहे, तुमच्यावरती अधिकारी देवाने नेमलेला आहे, तुमच्यावरती लीडर देवाने नेमलेला आहे. याचा अर्थ हा होतो त्या अधिकाराच्या अधीन आम्ही असावं. तुमच्यापैकी बरेच जण जॉब करतात. तुम्हाला तुमचा बॉस आवडतो का? सगळ्यांना विचारलं तर अंकलला आवडतो, बाकीच्यांना बॉस आवडतो का? तुमचा जो बॉस, काय ना बॉस आवडतो का? बघितलं नाही, आवडतो. ऑप्शन काहींना आवडत नाही, तरीही त्याच्या अंडर तुम्हाला असं म्हणतं का, तू आवडत नाही मला, चल बदलून टाकतो, तुला बदली, तू नाही बदलला जाणार. बायबल सांगते
म्हणजे प्रत्येक आत्मा सत्ताधारांच्या अधीन राहो, कारण देवाशिवाय सत्ता नाही. म्हणजे अधिकाराचं पुढारपण देण्याचं काम परमेश्वराचं आहे, तो देवाने दिलेला आहे. जर मी त्या अधिकाराच्या अधीन राहिलो तर कोणकोणते फायदे मला होणार आहेत? नंबर वन लिहित असाल तरी, अधीनता म्हणजे देवाच्या व्यवस्थेचा आदर करणे. अधीनता, माझ्या मागे म्हणा, अधीनता म्हणजे देवाच्या व्यवस्थेचा व्यवस्थितपणे आदर करणे. देवाने नेतृत्वाची व्यवस्था स्थापन केली आहे. जो पुढाऱ्याच्या नेत्याच्या अधीन राहतो तो देवाच्या आज्ञेचं पालन करतो. रोम 13 आणि ऑल्सो रीड वर्स 2. म्हणून जो अधिकारात आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवतात. बघा, याचा आत्मिक अर्थ शोधूया का? पहिला मुद्दा काय सांगितला? चर्च. पहिला पॉइंट काय सांगितलं? बोला. अधीनता म्हणजे, त्याचा आत्मिक अर्थ हा होतो देवाचे राज्य शिस्तीवर चालते. अधीनता म्हणजे त्या राज्याचा भाग होणे. कसं आहात? देवाची व्यवस्था, देवाचं राज्य शिस्तीवर चालते आणि जो कोणी देवाच्या अधिकाराच्या आधिपत्याखाली आहे तो त्या राज्याचा भाग आहे. बायबल सांगते यू आर नॉट सिम्पली अ पर्सनॅलिटी. तुम्ही फक्त एक मेंबर म्हणून या चर्चमध्ये नाही आहात, तुम्ही तुमच्या पालकाच्या अधीन आहात. म्हणजे पालकावर दिलेल्या स्वर्गीय राज्याच्या जबाबदारीचा एक भाग तुम्ही आहात. म्हणजे तुम्हाला तेवढंच गांभीर्यानं देव घेणार जेवढं सेवकाला घेतो. मला ऐकत आहात सगळे? तुम्ही तेवढेच महत्वाचे आहात. जे सतरंजी टाकतात आणि जे प्रचार करतात त्या दोघांना देवाकडनं सेम पारितोषिक भेटणार. तर हे सगळं आम्ही करत आहोत ना त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करत. अधीनता म्हणजे देवाच्या व्यवस्थेचा आदर करणे. उलट करा, अधीन न राहणे म्हणजे देवाच्या व्यवस्थेचा अनादर करणे. आणि बायबल आम्हाला क्लिअर कट सांगते, येशू ख्रिस्ताने जवळजवळ 500 शिष्य बनवले, बरोबर ना? ऑल टुगेदर किती शिष्य बनवले? येशूने 500 शिष्य बनवले आणि 2 मेगा मीटिंग घेतल्या. एक 5,000ची आणि 4,000ची, बरोबर की नाही? आहेत का मग संगती? 500 हे म्हणतात की आता तू काहीतरी आम्हाला दे. ज्याचं स्वतःचं अस्तित्व संपलं तो तुम्हाला काय देणार आहे? एक आहे जो देणार, ज्याने स्वतःचं अस्तित्व संपवलं, आमचं अस्तित्व बनवलं, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. इट्स सो सिंपल. हे तेवढंच सरळ आहे चर्च. म्हणजे देवाचं क्लिअर वाक्य आहे, जो नम्र राहतो देव त्याला उंच करतो. नम्रता अधीनतेचाच दुसरा भाग आहे. 2 पेत्र 5:6. एक पेत्र, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. म्हणा योग्य वेळी. माझ्या मागे म्हणा योग्य वेळी. परमेश्वर मला आणि माझ्या कुटुंबाला कामाच्या ठिकाणी, व्यवसायात, घरामध्ये, इतरत्र सर्वत्र सेवेमध्ये उंच करणारच. देवाच्या हाताखाली नम्र व्हा. याचा आत्मिक अर्थ हा होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकाराच्या अधीन राहता, याचा अर्थ हा, तुम्ही आपला सेल्फ मी क्रुसावर टाकता. ती क्रिकेटर म्हणू शकली असती ती बॅटर, मी नेट प्रॅक्टिस केला 24 घंटे, त्यामुळे मी परफॉर्मन्स करू शकले. ती म्हटली इट इज ऑल बिकॉज ऑफ माय जीसस. हॅलो,
ज्ञानाने आपल्या ज्ञानाची प्रौढी मिळू नये, बलवानाने आपल्या बलाची प्रौढी मिळवू नये. बायबल सांगत आहे मी सुंदर आहे, माझ्याकडे सगळ्या जगातल्या मुबलक गोष्टी प्रभूने म्हणजे माझ्याकडे आहेत, मला काय गरज आहे देवाची. असं वचनामध्ये म्हटलं, अरे मूर्ख माणसा, हे सगळं मी केलं म्हणणारा, आज रात्री तुझा प्राण घेतला तर कुठं जाणार? हे तुझं सगळं Who will be the inheritance किंवा त्याचा वारसा कोण होणार आहे? कुणी नसतं. म्हणून आपल्या मिळून ते गीत आपण गायलं, शुक्र अदा. आम्ही आता एकदम ते गीत ऐकत आलो गाडीमध्ये आणि डोळ्यात अश्रू होते की लॉर्ड, हाऊ टू थँक यू मास्टर, जे काही माझ्याकडे आहे सगळं तू दिलेलं आहे, मी तुझे कसे आभार मानत आहे. थँक यू जीसस म्हणून नाही जमणार. येशू सारखं व्हावं लागेल, येशूचे गुणांना स्वतः धारण करावं लागेल. जेवढी नम्रता फिलिपकराच्या 2 अध्यायामध्ये आम्ही घरी गेल्यावरती वाचा येशूविषयी दिलेली आहे. असं म्हणतात, तो परमेश्वर असताना एवढा लीन झाला, एवढा नम्रता त्याने धारण केली की ही बिकेम अ सर्वंट. ऐकताय मला? ही बिकेम अ सर्वंट टू ऑल. आपल्या सगळ्यांसाठी तो सेवक झाला, आम्हा सर्वांचा दास तो बनला. सेवक म्हणजे सेवा करणारा, सेवा करून घेणारा नाही. सेवा करून घेणारे बॉस असतात. येशू बॉस म्हणून नाही आला, तो सेवक म्हणून आला. त्याची अनुयायी तुम्ही आणि मी काय बनतोय, आज काय बनण्यासाठी आहोत जगात? हॅलो, आत्मिक अर्थ काय बघा. जर आम्ही आमच्या सेवकाच्या अधीन आहोत, आम्ही आमच्या लिडरच्या अधीन आहोत, आम्ही आमच्या कारभाराच्या अधीन आहोत, आम्ही आमच्या स्वतःला क्रुसावरती टाकतो आणि म्हणतो गलती 2:20 प्रमाणे, मी जगतो असे नाही, ख्रिस्त माझ्यामध्ये जगते. टाळ्यापासून त्याला गौरव दिला पाहिजे. पहिला मुद्दा काय शिकवला? अधीनता म्हणजे परमेश्वराच्या व्यवस्थेचा. नंबर 2, अधीनता म्हणजे नम्रतेचा मार्ग. नंबर 3, अधीनता आत्मिक संरक्षण आणते किंवा देते. अधीनता आत्मिक दृष्ट्या प्रिझर्व, प्रोटेक्ट अस. अधिकारी, पुढारी आपल्या आत्म्याच्या हितासाठी जागरण करतात. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय त्याच्या 17 मध्ये काय म्हटले? इब्री 13:17, आपल्या अधिकाराच्या अधीन राहा. हा हा, ते तुमच्या जीवाची काय करतात? काल रात्री मुंबईला असताना मी पहाटे उठलो. जे आमची गुगल झूम प्रेयर होती WCची, आणि प्रेयर झाली आणि मला काही झोप आली नाही. तेव्हा मला म्हटलं गुडघ्यावर जा आणि प्रार्थनेला बस. प्रभू ऐकत आहे, देवाचं वचन माझ्या हातामध्ये आहे, मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करत असतो. एकूण एक परिवारासाठी नाव घेऊन, जेव्हा तू माझ्या लोकांना, तू मला दिलंस, त्यांना दिलंस की सगळ्यांना इथे बसताना एकही ज्याला मी मिस आउट केलं, सगळे, इव्हन नवीन आलेला आपला अशोक सुद्धा, आम्ही पती पत्नी तुमच्यावर अधिकारी नेमले गेलो आहोत. आमचं काम आहे जागृत राहून तुमच्या करता मध्यस्थी करणे. म्हणा, अधीनता माझं आत्मिक संरक्षण करते. याचा आत्मिक अर्थ हा, जेव्हा आपण अधीन राहतो तेव्हा आपण देवाने नेमलेल्या छायेखाली आम्हाला कवरिंग मिळते. बोला ना आमेन. म्हणजे बघा, याचा दुसरा अर्थ काय? बंडखोरी म्हणजे संरक्षणातून बाहेर पडणे. जेव्हा आपण बंडखोरी करतो आपल्या सेवकाच्या विरुद्ध, आपल्या सेविकेच्या विरुद्ध, आपल्या अधिकारांच्या विरुद्ध, आपण स्वतः काढून घेतो सगळं संरक्षण. We don't need any protections. We say in that way. But the will of God is this church. देवाची इच्छा ही आहे की आम्ही आमच्या अधिकाराच्या अधीन असावे. कारण ते अधिकारी काय वाचलं वचन नाही, परत एकदा वाच. हा, कसला हिशोब द्यायचा? कसला हिशोब द्यायचा?
तुम्हाला किती अमाऊंट दिली अधिकाऱ्याने. हिशोब म्हणजे त्याला वेगळ्या टर्म्स मध्ये घ्या. तुम्ही किती तुमच्या सेवकाच्या अधीन आहात, पुढाऱ्याच्या अधीन आहात, लीडरच्या अधीन आहात, त्याचा सगळा झाडा झडता पाहिला जाईल. म्हणजे one who is submitting to your leaders has to be accountable. येते लक्षात? तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याच्या अधीन असावं. कारण का? हिशोब चुकता करायचा तुम्हाला. जेव्हा काउंटिंग होणार ना, किंवा जेव्हा तपासलं जाणार की हाऊ फार यू वर सो डीप अंडर युअर लीडर्स कव्हरिंग. मी म्हणतो असं आमच्या बाबतीमध्ये होऊ नये. बेलशस्सर काय आलं शब्द भिंतीवर, काय काय बोट आलं होतं? मने मने तके उपासिन. त्याचा अर्थ काय? दानिएला सांग, राजा देवाने तुला तोलले आणि तू उन्हा भरलास. म्हणजे काय? यू गोना फिनिश. गॉड हॅज फिनिश्ड. नेबुकदनेस्सरचा मुलगा गेला, फिनिश. आमच्या बाबतीमध्ये एकच शब्द लक्षात ठेवा. लक्ष द्या. मी काय म्हणते, आमच्या बाबतीत एक शब्द लक्षात ठेवा की देवाने एकच म्हणावं, शब्बास, विश्वासू, भल्या सेवक. की म्हणतात बाजू ना. आणि हे शब्द आमच्यासाठी नाही, सेवकांसाठी. तिसरा पॉइंट काय आहे? अधीनता म्हणजे आत्मिक संरक्षण. आणि जो त्या संरक्षणामध्ये नाही तो बंडखोरी करतो, आणि बंडखोरी केलेला संरक्षणाच्या बाहेर जातो. त्याच्यावरती कधीही केव्हाही कुठेही हल्ला होऊ शकतो. किती लोकांनी लांडगे पाहिले? फोटो दॅट प्लेस. आपलं आणायचं नाही लांडगा. असं म्हणतात तुम्ही सगळं पाळू शकता, लांडगा पाळू शकता. असं का? तो चांगल्या प्रकारे तुम्हाला शबासकी दिली, तो तसाच बनलाय. पण एक गोष्ट लांडग्यातून घेण्यासारखी ती सांगतो आज. लांडग्यांसारखं नेतृत्व कोणत्याच प्राण्यात नाही. तुम्ही लांडग्यांची टीम पाहिली का? बर्फातून चालताना. घरी गेलो की गुगल करा आणि सर्च करा. समजा 20 लांडगे आहेत ना, लक्षात बघा, 20 लांडगे. सगळ्यात स्ट्रॉंग जो लांडगा असतो ना, तो कधीच फ्रंटला राहतो. जे वडील लांडगे, वडील जे सिनियर आहेत ते फ्रंटला राहतील. ऐका, लक्षात बघा. त्यांच्या मागे त्यांच्या फिमेल्स मागे राहतील, त्यांच्या मागे लेकरं राहतील, त्यांच्या मागे जवान राहतील, त्यांच्या मागे म्हणजे मधल्या रँक मध्ये एक पॉवरफुल पण लांडगा असतो. त्याच्यामध्ये शेवटाच्या सेकंड लास्ट मध्ये देखील एक स्ट्रॉंग लांडगा असतो. सगळ्यात शेवटी त्याचा लीडर असतो. लीडर कुठून लीड करत आहे? लीडर कुठून लीड करत आहे? मागच्या माग पडून जायला सोपं आहे. हल्ला झाला तर यासाठी का नाही. तो पाठी मागून जी त्यांनी क्रम लावली ना, ती क्रम ती एकदम प्रॉपर आहे. हे से जस्ट वॉक. सिनियर हे नाही म्हणत मी सिनियर आहे, किंवा दष्टपुष्ट हे नाही म्हणत मी तुझ्यावर बलवान आहे, मला म्हणतो का तू लीडरशिप कर, माझं लीडरशिप करतो का तू? नाही. यू आर अपॉइंटेड ॲज अ लीडर, हॅव टू फॉलो यू. दॅट्स ऑल. हीच रियालिटी आहे. येशू ख्रिस्त लीडरशिप करू शकत होता, बट ही गिव्हन द लीडरशिप. त्याने लीडरशिप पुढारपण नेतृत्व दिलं, केलं नाही. त्याने काय केलं मग? सर्वशिप केलं आणि गिव्हन द लीडरशिप. पुढारी बना, पण सेवक पुढारी बना. आय थिंक आय स्टेप द प्रॉपर वर्ड. आय होप यू आर देयर. आहात का? कसे लीडर बना? सेवक. सर्वंट लीडरशिप इज इम्पॉर्टंट. चौथा मुद्दा काय म्हटलं मी? अधीनता म्हणजे आत्मिक संरक्षण. चौथा 3 झालं. चौथा, अधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. देव पुढाऱ्यांद्वारे आपल्याला शिकवतो व सुधारतो. म्हणा, अधीनता मला, स्वतःकडे हातच करत आहे. अधीनता मला शिस्त
आणि शिकवण देते. वचन वाचा इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि वचन 21. काय काय ख्रिस्ताचे माझ्याकडे मग बघा आणि म्हणा ख्रिस्ताचे भय बाळगून शेजारच्यांना दोन्ही हात लावा, एकमेकांच्या आधी असतात. याचा अर्थ एकमेकांचं म्हणजे समोरच्या आधी नसतं तरी जमत. हा अर्थ होत नाही. हा ख्रिस्ताचं भय ज्यांच्या ठाई आहे. पुढची गोष्ट सांगतो ऐका. जे ख्रिस्तावर प्रेम करतात, ऐका मी काय म्हणते, ज्यांचं प्रेम ख्रिस्तावर आहे त्यांचं प्रेम त्यांच्या पुढाऱ्यावर आहे. ज्यांचं प्रेम पुढाऱ्यावर नाही त्यांचं प्रेम ख्रिस्तावर पण आहे. आम्ही कितीही लाली, पावडर, काजळ काही लावून जरी प्रेझेंट झालो, आय एम अ व्हेरी गुड स्टूडेंट, आय एम अ व्हेरी गुड सबमिसिव्ह पर्सन, नो नो, इट्स डुप्लिकेट. हजाराची नोट तुम्हाला दिली, आता बाजारात जाऊन काहीतरी घेऊन या. हजाराची नोट आहे, हजाराची. काय भेटत? का 2 500च्या दिल्या तर 2000ची घेतो, चला नोट, चल आज एन्जॉय द फिश. काय काम म्हणजे ते बंद झाले, कसं जातो? त्याचा व्हॅल्यू कुठे आहे आज मार्केटमध्ये? सी, जर देव आम्हाला डिवाइड करतो, आय मीन ब्रेक करतो, तोडतो, आम्हाला पाडतो, उठवतो, पाडतो, उठवतो, या प्रोसेस मध्ये तर नाही म्हणू नका. आय कॅन डू इट. तो बेस्ट काहीतरी घडवत आहे आम्हाला. एक सुंदर अंकुर बाहेर येणार आहे, एक बेस्ट परफॉर्मन्स बाहेर येणार आहे, एक बेस्ट नेतृत्व बाहेर येणार आहे, एक बेस्ट व्यक्ती, आराधक, उत्तम प्रॉफिट, प्रेषित, सुवार्थिक, टीचर, पाळक बाहेर येणार. त्याच्यामुळे Let God do that. काय म्हटलं 4था मुद्दा? अधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. म्हणा शिस्त म्हणजे शिष्य. मी शिष्य आहे कारण माझ्यामध्ये शिस्त आहे, असं कदाचित म्हणतात. का खरं ते अर्थ बघा. अधीनता म्हणजे शिकण्याची तयारी ठेवणे. कधीच म्हणू नका तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असेल ना, तुला काय कळतंय? आय एम अ सिनियर. आर यू सिनियर और सिनियर? आय डोंट नो. कळतंय? नेहमी म्हणा मला शिकायला आवडतं, म्हणा मला शिकायला आवडतं. शिकण्याची आवड ठेवा. आम्ही जेव्हा आता पूर्ण महाराष्ट्र फिरतोय ना, आम्हाला खूप 70% लोकांनी आम्हाला ग्रहण केलं. बेस्ट लिखाण आहे. काहींनी घेतलं, खूप तारीफ केली, खूप कौतुक केलं, खूप छान केलं, खूप कष्ट घेतले. प्रभू खूप ब्लेस करो. काय म्हटले? अच्छा असं आहे का? ओके, हे असं नाही, हे असं पाहिजे होतं. ते पण आम्ही एक्सेप्ट केलं. करेक्शन पण गरजेचं आहे. पण काही लोक म्हटले नाही, आम्हाला आमच्या सापल्या आम्हाला गरज नाही. काही तर पाहिलं सुद्धा नाही, काही फोन पण नाही घेतला आमचा, काही जीव घालून पाठवलं, काही दार करून हाकललं. हो खूप छान आहे, बघितलं, व्हेरी नाईस, येस येस गुड, ठीक आहे. एवढं लांब जाऊन असं आम्हाला अनुभव आलाय. काय म्हटले? यांना कसं सुचलं, आम्हाला काय नाही सुचलं? तुम्हाला कसं सुचल? तुम्ही सूचनेमध्येच नाही करतो, तुम्हाला कसं सुचणार? हॅलो, शिकण्याची हमेशा आवड ठेवा. शिकणारा व्यक्ती म्हणतात ना, शिकलेला काय होत नाही, हुकत नाही. तुम्ही कधी हुकणार नाही प्रभूच्या प्लॅनिंग मध्ये. गॉड विल नॉट लेट यू डाऊन. आमेन. गॉड विल नॉट लेट यू डाऊन. देव तुम्हाला कधीच पडू देणार नाही. देव तुम्हाला हात देईल, उभा करील, मजबूती देईल. त्यांना बसू देतो. आमेन. हालेलुया. अधीनता आपल्याला शिस्त
आणि शिकवण देते. 5:21 मध्ये काय वाचलं? ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. मला खूप माहिती आहे, तू मला सांगायची गरज नाही. असा जर ऍटिट्यूड असेल, तुम्ही तिथंच पडला. लुसिफर का पडला? अधीन नसण्याचा उलटा अर्थ काय मग? गर्विष्ठ. मला काय करायचं माझ्या पालकाच्या हात लावायचे, मला सगळं माहिती आहे. अहो, पतन ठरलंय दाराशी, पतन दाराजवळच आहे. मग यू विल फॉल डाऊन व्हेरी सून. आवडा स्वतःला. इथे वचनामध्ये म्हटलंय, जर आपण एकमेकांच्या अधीन नाही, आणि ऐका, एकमेकांचा सल्ला नेहमी ऐका. ऐकताय मला? ऐकावे जगाचे आणि करावे एक नंबर. ती काय म्हणाले ऐकलं तुम्ही? ऐकावे जगाचे आणि करावे असं सांग. सूरज दादा निश्चित जगाकडून सल्ले घ्या, पण प्रार्थनापूर्वक डिसाईड करा. आमेन. आणि मला सांगा ना, शिकत राहणारा व्यक्ती कधी हुकत नाही हो. काय समजा तुम्ही प्रवास करत आहात, तुम्हाला ठिकाण माहित नाही, पण मी काच खाली करून विचारणार नाही कोणाला कुठं जायचंय मला. तिथे प्रवास रस्ता कसा विचारायचा, तो म्हणतोय जा सरळ, गेला खड्ड्यात पडला, तुझी चूक झाली, तूच पडला. कमीपणा घेतल्याने काही फरक पडत नाही. एकमेकांकडनं शिका, एकमेकांचा सल्ला घ्या, एकमेकांकडनं आलेले मार्गदर्शन स्वीकारा. तुमच्या उन्नतीसाठी, अधोगतीसाठी नाही. चौथा काय मुद्दा होता? अधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. एक शिस्त लावा स्वतःला. सकाळी उठण्याची शिस्त लावा. ऐका मी काय म्हणतो, बोलण्याची शिस्त लावा. लेकरांवर, स्वतःवर, पत्नीवर, पतीवर, कुटुंबामध्ये शिस्तीचं वातावरण. चर्चला येण्याची एक शिस्त आहे, बायबल वाचण्याची शिस्त आहे, इव्हन ड्रेसअप करण्याची शिस्त आहे, जेवण करण्याची पण शिस्त आहे. प्रत्येक बाबतीत बी डिसिप्लिन, ऑर्गनाइज प्रॉपरली युअर लाईफ. आला पाला गडप आणि मग सगळं खायचं खाण्याचं तर पोट खराब झालं, तसं नाही करू शकत होता. बट ही गिव्हन द लीडरशिप. त्याने लीडरशिप, पुढारपण, नेतृत्व दिलं, केलं नाही. त्याने काय केलं मग? सर्वशिप केलं आणि गिव्हन द लीडरशिप. पुढारी बना, पण सेवक पुढारी बना. आय थिंक आय स्टेप द प्रॉपर वर्ड. आय होप यू आर देयर. आहात का? कसे लीडर बना? सेवक. सर्वंट लीडरशिप इज इम्पॉर्टंट. चौथा मुद्दा काय म्हटलं मी? अधीनता म्हणजे आत्मिक संरक्षण. चौथा 3 झालं. चौथा, अधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. देव पुढाऱ्यांद्वारे आपल्याला शिकवतो व सुधारतो. म्हणा, अधीनता मला, स्वतःकडे हातच करत नाही. अधीनता मला शिस्त आणि शिकवण देते. वचन वाचा, एपिस्कलास पत्र 5 अध्याय आणि वचन 21. काय काय? ख्रिस्ताचे, माझ्याकडे बघा, आम्ही म्हणा, ख्रिस्ताचे भय बाळगून. शेजारच्यांना दोन्ही हात लावा, एकमेकांच्या अधीन असतात. याचा अर्थ एकमेकांचं म्हणजे समोरच्याच्या अधीन नसतं तरी जमत. हा अर्थ होत नाही. हा, ख्रिस्ताचं भय ज्यांच्या ठाई आहे. पुढची गोष्ट सांगतो, ऐका. जे ख्रिस्तावर प्रेम करतात, ऐका मी काय म्हणते, ज्यांचं प्रेम ख्रिस्तावर आहे, त्यांचं प्रेम त्यांच्या पुढाऱ्यावर आहे. ज्यांचं प्रेम पुढाऱ्यावर नाही, त्यांचं प्रेम ख्रिस्तावर पण नाही. आम्ही कितीही लाली, पावडर, काजळ काही लावून जरी प्रेझेंट झालो,
I am a very good student, I am a very good submissive person. No, no. It's duplicate. हा? 1000ची नोट तुम्हाला दिली आता बाजारात जाऊन काहीतरी घेऊन या. 1000ची नोट आहे, 1000ची. काय भेटत? का 2 500च्या दिल्या तर 2000ची घेतो. चला नोट. चल आज एन्जॉय द फिश. काय काम म्हणजे ते बंद झाले. कसं करतो ना त्याचा व्हॅल्यू कुठे आहे आज मार्केटमध्ये. सी जर देव आम्हाला डिवाइड करतो, आय मीन ब्रेक करतो, तोडतो, आम्हाला पाडतो, उठवतो, या प्रोसेस मध्ये तर नाही म्हणू नका. लेट हिम डू इट. तो बेस्ट काहीतरी घडवत आहे आम्हाला. एक सुंदर अंकुर बाहेर येणार आहे, एक बेस्ट परफॉर्मन्स बाहेर येणार आहे, एक बेस्ट नेतृत्व बाहेर येणार आहे, एक बेस्ट व्यक्ती, आराधक, उत्तम प्रॉफिट, प्रेषित, सुवार्थिक, टीचर, पालक बाहेर येणार त्याच्यामुळे. लेट गॉड डू दॅट. काय म्हटलं चौथा मुद्दा? अधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. मला शिस्त म्हणजे शिष्य. मी शिष्य आहे कारण माझ्यामध्ये शिस्त आहे असं कदाचित म्हणतात. खरं आहे ते. अर्थ बघा, अधीनता म्हणजे शिकण्याची तयारी ठेवणे. कधीच म्हणू नका तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असेल ना, तुला काय करताय, आय एम अ सिनियर. आर यू सिनियर और सिनियर, आय डोंट नो. कळतंय? नेहमी मला शिकायला आवडतं. मला शिकायला आवडतं. शिकण्याची आवड ठेवा. आम्ही जेव्हा आता पूर्ण महाराष्ट्र फिरतोय ना, आम्हाला खूप 70% लोकांनी आम्हाला ग्रहण केलं. बेस्ट लिखाण आहे. काहींनी घेतलं, खूप तारीफ केली, खूप कौतुक केलं, खूप छान केलं, खूप कष्ट घेतले. मग प्रभू खूप ब्लेस करो. काय म्हटले? अच्छा असं आहे का? ओके, हे असं नाही, हे असं पाहिजे होतं. ते पण आम्ही एक्सेप्ट केलं. करेक्शन पण गरजेचे आहे. पण काय लोक म्हटले नाही, आम्हाला आमचं छापलंय ना, आम्हाला गरज नाही. काही तर पाहिलं सुद्धा नाही. काही फोन पण नाही घेतला आमचा. काही जीव घालून पाठवलं. काही दारातूनच हाकललं. हो खूप छान आहे, बघितलं, व्हेरी नाईस, येस येस गुड, ठीक आहे. एवढे लांब जाऊन असं आम्हाला अनुभव आलाय. काय म्हटले, यांना कसं सुचलं, आम्हाला काय नाही सुचलं. तुम्हाला कसं सुचल? तुम्ही सुचनेमध्येच नाही करतो, तुम्हाला कसं सुचणार? हॅलो. शिकण्याची हमेशा आवड ठेवा. शिकणारा व्यक्ती म्हणतात ना, शिकलेला काय होत नाही, हुकत नाही. तुम्ही कधी हुकणार नाही प्रभूच्या प्लॅनिंग मध्ये. गॉड विल नॉट लेट यू डाऊन. आमेन. गॉड विल नॉट लेट यू डाऊन. देव तुम्हाला कधीच पडू देणार नाही. देव तुम्हाला हात देईल, उभा करील, मजबूती देईल. त्यांना बसू द्या. आमेन. हालेलुया. अधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. एपिस 5:21 मध्ये काय वाचलं? ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. मला खूप माहिती आहे, तू मला सांगायची गरज नाही. असा जर ऍटिट्यूड असेल, तुम्ही तिथंच पडला. लुसिफर का पडला? अधीन नसण्याचा उलटा अर्थ काय मग? गर्विष्ठ. मला काय गरज आहे माझ्या पालकाच्या हात घ्यायची, मला सगळं माहिती आहे. अहो पतन ठरलंय दाराशी. पतन दाराजवळच आहे. मग यू विल फॉल डाऊन व्हेरी सून. आवडच होतं ना. तिथे वचनामध्ये म्हटलंय, जर आपण एकमेकांच्या अधीन नाही. आणि ऐका, एकमेकांचा सल्ला नेहमी ऐका. ऐकताय मला? ऐकावे जगाचे आणि करावे एक नंबर. ती काय म्हणाले ऐकलं तुम्ही? ऐकावे जगाचे आणि करावे असं सांग.
सूरजदादा निश्चित जगाकडून सल्ले घ्या, पण प्रार्थनापूर्वक डिसाईड करा. आमेन. आणि मला सांगा ना, शिकत राहणारा व्यक्ती कधी हुकत नाही हो. काय समजा तुम्ही प्रवास करत आहात, तुम्हाला ठिकाण माहित नाही, पण मी काच खाली कोणी विचारणार नाही कोणाला कुठं जायचंय मला, तिथे प्रवास रस्ता कसा विचारायचा. तो म्हणतो जा सरळ, आणि गेला खड्ड्यात पडला, तुझी चूक झाली, तूच पडला. कमीपणा घेतल्याने काही फरक पडत नाही. एकमेकांकडनं शिका, एकमेकांचा सल्ला घ्या, एकमेकांकडनं आलेले मार्गदर्शन स्वीकारा, तुमच्या उन्नतीसाठी, अधोगतीसाठी नाही. चौथा काय मुद्दा होता, आधीनता आपल्याला शिस्त आणि शिकवण देते. एक शिस्त लावा स्वतःला, सकाळी उठण्याची शिस्त लावा. ऐका मी काय म्हणतो, बोलण्याची शिस्त लावा. लेकरांवर, स्वतःवर, पत्नीवर, पतीवर, कुटुंबामध्ये शिस्तीचं वातावरण. चर्चला येण्याची एक शिस्त आहे, बायबल वाचण्याची शिस्त आहे, इव्हन ड्रेसअप करण्याची शिस्त आहे, जेवण करण्याची पण शिस्त आहे. प्रत्येक बाबतीत बी डिसिप्लिन, ऑर्गनाइज प्रॉपरली युअर लाईफ. आला पाला गडद पाणी मग सगळं खायचं म्हणायचं तर पोट खराब झालं, कसं नाही. म्हणजे मी हे म्हणतो, काही ठिकाणी नाही म्हणायला शिका लाईफ मध्ये. त्यांना वाईट वाटेल ना, खा मग, हो द्या त्रास. म्हणजे मी खाण्याविषयी नाही बोलते, नाही म्हणायला शिका. जास्त झोपायचंय मला आज, नाही, लवकर उठून प्रार्थनेला बसेल. आज मी ही रील पाहणार नाही, आय विल गो टू द प्रेयर रूम, आय विल रीड द स्क्रिप्चर. नाही, मी युट्यूबला जाईल आणि मेसेज ऐकून देवाचे. हे पण करा. काही गोष्टी नाही म्हणून शिका. चला आज बाहेर आउटिंगला जाऊया, पती किंवा पत्नी म्हणाले बाहेर आपण जेवण करू, नाही, सेव्ह मनी. घरामध्ये आपण छोटस बनवूया. तो पैसा आपण आपल्या बॉक्स दिले तर सगळ्यांना, घरी गेल्यावरती गॅस बघा आपला सिलेंडर, तेच गॅस सिलेंडर आहे सगळ्यांच्या घरी. गॅस सिलेंडर आपलं स्वयंपाकाचं सिलेंडर मध्ये पालकाने दिलेलं सिलेंडर, म्हणजे पालकाने आम्हाला गॅसवर ठेवले. आता पुढच्या महिन्यात जमा करायचे ना. मी एक गोष्ट बोललोय, ज्यांच्या गॅस सिलेंडर मध्ये जास्त निधी दिलेला असेल त्यांना माझ्याकडनं बक्षीस आहे. आणि जर माझाच भरला जास्त मग मला कोण मंडळी दी. ठीक आहे, बघूया आज कोण याच्यामध्ये एक नंबर मागवते. पहिले 3 नंबर काढू आपण, परंतु प्रत्येक आज पण 2 तारीख फार जास्त तारीख नाही. प्लीज जाऊन तुम्ही आपल्या गॅस सिलेंडरला बघा व्यवस्थित. आणि हा, वजन वाटलं पाहिजे म्हणून चिल्लर टाकून आणून देतात, ते नाही करणार. तसं करायचं नाही, प्रभूला बेस्ट द्यायचा. लास्टली वी गोना स्टॉप हियर. लास्ट पॉइंट, अधीनता आशीर्वाद आणि उन्नतीचे दरवाजे उघडते. अधीनता आशीर्वाद, माझ्याकडे बघा, आणि उन्नतीचे दरवाजे उघडते. जो थोडक्यात विश्वासू आहे त्याला देव अधिकांवर नेमतो. जो थोडक्यात विश्वासू आहे देव त्याला अधिकांवर नेमतो. मत्ते 25:21. मत्ते 25:21. छोट्या गोष्टी का मोठ्या गोष्टी, कोणत्या गोष्टीमध्ये विश्वास नाही म्हणा. थोडक्यात ऐकताय मला? हालेलुया, चर्च हालेलुया, राजाओं के राजा की. थोडकी गोष्ट आहे, जी काही असेल, कदाचित पाळत तुम्हाला सांगेल, तुम्हाला पण दिसते आपल्या सेवेमध्ये तिची गरज आहे. बी फेथफुल, बी फेथफुल. समजा मी तुम्हाला काय जबाबदाऱ्या दिल्या, आर्थिक जबाबदाऱ्या दिल्या, एकूण एक पैशाविषयी विश्वासू राहा. 1 रुपया मी वापरला पाळक साहेब, मला चहा पिवासा वाटला आणि मी पिलो, मी नोंद केली तिथे 1 रुपयाची. चहा का पिला
परत काढा असं नाही म्हणणार तुम्ही अधिकारी तुम्हाला. पण तुम्ही जे मेन्शन केलं ना यातनं तुमचा मोठेपणा दिसतो. तुम्ही कामाच्या ठिकाणी आहात, तुमच्या हातामध्ये फक्त पैसा आहे, तुम्हाला अधिकारी पाहत नाही, सीसीटीव्ही पाहत नाही, तुम्हाला भरपूर चान्स आहे खिसा भरून घेऊन जायचे. रोज घरी 2000 रुपये खुश, पगार वेगळा, रोजचे 2000 वेगळे. मोठे बाजार मार्गात आहे, थांबवा. यू आर इन रॉंग ट्रॅक, नॉट द गॉडली ट्रॅक. दॅट इज नॉट फ्रॉम द गॉड. जर तुला तेच द्यायचं होतं मग तेवढे पगार का दिला असता? पगार तुमच्या हक्काचा, तुम्ही त्यासाठी कष्ट करता महिन्यावर, तो मात्र घ्या. तो ब्लेसड आहे, तो संपणार पण या 31 तारखेपर्यंत तुमचा पगार संपणारच नाही. घेऊन घ्या माझ्या. बी फेथफुल विथ द लिटल थिंग्स, यू विल असाइन फॉर अ बिगर वर्क. आणि असं म्हणतात, अर्थ बघा, आधीनते देव आपल्याला मोठ्या सेवेसाठी तयार करतो. योगी सांगत होता, तो प्रेम ऑनलाईन आहे, मी नाव नाही घेणार, एका ठिकाणी जॉब करतो, त्याला खूप संधी आहे. प्रत्येक त्या कामात त्याला आपण त्याला काय म्हणू शकतो, पॉइंट म्हणू शकतो किंवा वॉटेवर घेण्याची. तो म्हणे हे पोरं तसं काहीच करत नाही. मग ते मारताना पण तो आवडतो, अरे खूप चांगले लेकरू आहे, असे लेकर भेटत नाही. लेकरू पाळत कायला पण केलं तर नाव खराब. मी का म्हणत आहे, छोट्या बरं त्याची प्रमोशन झाले ते कामावर आता ना, पहिले अलीकडे आता पलीकडे गेला, लवकरच तो सुपरवायझर म्हणू शकतो का. तुमचा विश्वासूपणा तुमची बढती करते, तुमचा विश्वासूपणा तुमची बढती करते, तुमचा अधीनता तुम्हाला मोठ्या सेवेसाठी उभा करते. इसके अण्णा आमचे सगळ्यांचे लाडके दिनाकर डीजे अंकल जेव्हा आजारीपणाच्या बेडवर होते, त्यांची शुश्रूषा त्यांनी केली, सगळी छोटी मोठी सेवा केली, त्यांची सगळी केली. आज डीजे अंकल तर प्रभूकडे, अण्णा कुठे आहे, कोणत्या रँकवर आहे. त्याने जगाला ओढून सांगितलं नाही की मी हे केलं, हँडविलच आपले फोटो काढ, हातपाय धुताना, पाय धुताना, काम करताना असे फोटो काढून व्हायरल केले नाही. जे काय केलं ते गुप्तपणे केलं. त्या छोट्या गोष्टीविषयी विश्वासू राहिले. प्रभूने आज त्या व्यक्तीला हजारो नव्हे लाखोंच्या कारणाचं कारण बनवलेलं आहे. तुमची छोट्या गोष्टीची अधीनता मोठ्या सेवेचं पात्र आहे, मोठ्या सेवेचे दार उघडणार. असा मुद्दा काय, अधीनता काय देते, पण अधीनता आशीर्वाद आणि उन्नतीचे दरवाजे उघडते. आमेन, आमेन. प्रभू करो. मी बघणार आहे नोव्हेंबर महिना पासून माझ्या चर्चमध्ये एक वेगळा ब्रेक थ्रू आहे. आजपासून माझ्या चर्चमध्ये, माझ्या चर्चच्या मंडळीमध्ये, प्रत्येक परिवारामध्ये एक वेगळा बदल मी बघणार आहे. तुम्ही सगळे अधीन आहातच, पण मला तुम्हाला त्या लेवलच्या अधीनतेमध्ये बघायचे जिथे तुम्ही मोठ्या सेवेसाठी पात्र होता. एक एक्झाम्पल सांगतो आणि थांबतो. बायबल मध्ये सांगतो. एलिया म्हटलं अलिशाला, जा आता घरी, मला स्वर्गात जायचं. असा बोलतोय जसं आता तू घरी जा, मला पण घरी जायचं. त्याच्या आधी शेतात कोण काम करत होतं, कुठून निवड झाली अलिशाची, काम करत होता ना, निवडायला गेला हाच, चल सोड सगळं. बायबल सांगतं लगेच सोडलं एलियाचं ऐकून अलिशाने, लगेच निघाला मागे, विचार नाही केला, घर बायको लेकरं फॅमिली, नो, कम फॉर द मिनिस्ट्री, ओके लेट अस गो. निघाला ना सेवेला अलिशा एलियाच्या पाठीमागे. नो मॅटर, त्याने हा विचार नाही केला हा मला कुठं घेऊन जाणार आहे. प्रत्येक गोष्ट त्याने पाहिली. एलिया करत असताना एलियाने आपला झगा काढला, या नदीवरती मारली, नदी दुभागली, तिथून तो पार गेला. दोघं पार गेले. पुढे दोघं चाललेत गप्पा मारत, आणि एलिया म्हणतो की आता मला स्वर्गात जाणे आहे, तू आता पुन्हा माघारी जा. कसं जाणार, आता तुला सोडत नसतो. अरे हे काय माझं मागं पिशा लागलं, जा ना बाबा तुझ्या लक्षात मला, तू मला आणलं ना, आता मी तुला सोडत नसतो. मग तुला काय हवंय, मला तुझ्यातल्या आत्म्याचा दुप्पट वाटा हवा. बघा काय मागणं केलं, म्हणजे जो तुमचा अधिकारी आहे, ज्या अभिषेकामध्ये अधिकारी कार्य करतो, देवाला हे म्हणा, देवा माझ्या अधिकाऱ्या समान किंवा त्यापेक्षा अधिक तू माझा वापर कर.
बिंग अ स्ट्रॉंग पास्टर, बिंग अ स्ट्रॉंग लीडर म्हणून. पण या कुठं त्याच्यामध्ये ना असं म्हटलं नाही, त्याने एलियाचं ऐकलं नाही, एलियाला प्रत्युत्तर केलं नाही, आदिम राहिला. एलिया म्हटलं ठीक आहे, मी स्वर्गात घेतला जाईल ना तेव्हा तुझ्यावर तो झगा पडेल आणि मग तुला ते करता येईल. बायबल सांगते एलियाचा झगा अलिशावरती पडला, अलिशा अभिषिक्त झाला, एकदा नव्हे डबल, म्हणजे त्याला दुप्पट वाटा अलिशासारखा एलियाचा भेटला आणि त्याच झग्याने त्याने पुन्हा त्या यर्दन नदीवरती मारलं. तू एकटा जाताना पहिले, येताना काय मिराकल. एलियाने 13 चमत्कार केले, अलिशाने 14 केले. अलिशा 13 करून मेला. अलिशा जिथं मेला, ज्या कबरेत त्याला पुरलं त्याच्या हाडांनी, त्याच्या डेड बॉडी त्याची हाडांना लागली, डेड बॉडी उठली. 14वा मिराकल पण पूर्ण झाला. आदिनता इतकी पॉवरफुल आहे, तुमच्या मृत्यूनंतरही मिराकल होणार. काय बोलते मी, तुम्हाला कळतंय का? परमेश्वर काय करू शकतो, we can't even imagine church. हालेलुया. हे आदिनतेचे एवढं मोठं ग्रेट एक्झाम्पल आमच्या समोर आहे अलिशाच्या बाबतीमध्ये. मी प्रार्थना करतो प्रभू माझ्या चर्चमध्ये अलिशा उभं राहू, माझ्या चर्चमध्ये पौल उभा राहू दे, जो देवाच्या खूप आधीन होता. खूप आउटस्टँडिंग काम त्याने केलं. 1/3 न्यू टेस्टमेंट त्याने लिहिला. गॉड हॅज रियली ब्लेस्ड हिम. चर्च, अनॉइंटिंग, अभिषेक, इथं सर्व गोष्टी कोणाच्या हात ठेवण्याने प्राप्त होत नाही. बायबल सांगते येशूने स्वतःला एवढं नम्र केलं, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये म्हणायचं पित्याच्या हाती एवढं अधीन केलं की पित्याने त्याला सर्वोच्च नावासह सर्वोच्च पदी विराजमान केलं. ते म्हणजे स्वर्गात उजवीकडे. तुम्हाला मला काय लेट्स प्रे. अण्णासाहेब यावेळेस प्लीज पुढे येऊ. देवाला धन्यवाद देतील या वचनाबद्दल. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Cast.